जरा कोण बघ की अगं छान झाले हे बघ छोटं देते खाऊन तर बघ सांगत नाही छान झाले म्हणून रागी ढोकळा बनवले म्हणून सांग की काहीच बोललं नाही मी खाऊ हां इकडं मस्त खूप छान झाले ढोकळा या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा एक मोठ्या आकाराचा लिंबू घेतलाय लहान असतील तर 2 लिंबू घ्यायचे का तर एक मोठा चमचा रस निघेल इतपत मोठ्या आकाराचा लिंबू असायला हवा काही लिंबूमध्ये रस कमी असतो नाचणी फ्रेश दळून घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की थोडंसं जाडसर पीठ दळून घ्यायचं आहे नाचणीचा ढोकळा बनवायचा असेल तर पीठ हे थोडंसं जाडसरच असायला हवं एकदम मस्त होतो ढोकळा छान होतो पीठ बारीक असेल तर ढोकळा चांगला होत नाही आहे फुगत नाही आहे चांगला मेजरमेंटसाठी 1 वाटी घेतलंय कोणतीही वाटी घेऊ शकता हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे साधारण 125 ग्रॅम पीठ याच्यामध्ये बसतं आणि या 125 ग्रॅम पिठासाठीचं बाकीचं मेजरमेंट आहे लिंबू तेल साखर मीठ वगैरे तर हे 1 वाटी पीठ मी घेतलेलं आहे चवीनुसार लोण घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा साखर घालतीये या ठिकाणी मी खडा हिंगडी वापरलेला आहे 1 छोटा तुकडा हिंगडी चेचून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे मीठ किंवा लोण आणि साखर जर खात नसाल काही व्रती लोक त्यागी लोक चातुर्मासामध्ये खात नाही आहेत तर त्यासाठी मी छान ऑप्शन देते तुम्हाला तर या ठिकाणी हिंगडी घातलेला आहे यानंतर पाणी घालायचं आहे 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी घेतलंय पण कमी जास्त लागू शकतं पीठ जर बारीक असेल तर पाणी कमी लागतं पीठ जर जाडसर असेल पाणी जास्त लागतं मी या ठिकाणी पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे पीठ दाटसरच भिजवायचं आहे पीठ जर पातळ झालं तरी सुद्धा ढोकळा बसतो ही दुसरी आणि महत्त्वाची टीप आहे ढोकळा कधी फुगत नाही का फुगत नाही तर पीठ पातळ झालेलं असतं फुगून वर येतो आणि परत खाली बसतो तर त्याचं हे मेन कारण असू शकतं पीठ दाटसरच भिजवायचं आहे 1 छोटा चमचा तेल घालतीये या ठिकाणी तेल खात नसाल तर मेल्ट केलेलं तूप घालू शकता किंवा शुद्ध तेल घालू शकता तर लिंबूचा रस मी छोट्या चमच्यामध्ये घालून दाखवतेय हा चमचा सगळ्यांच्या घरी असतो म्हणून हा चमचा मी वापरलेला आहे साधारण 4.5 ते 5 चमचा लिंबूचा रस घातलेला आहे ढोकळा न फुगण्याचं हे एक कारण आहे की लिंबूचा रस कमी पडला तरी सुद्धा ढोकळा जास्त फुगत नाही आहे तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर सोडा घालायचा आहे आपल्याला आता बेकिंग सोडा पीठ दाटसर आहे हे बघू शकता तुम्ही मेजरमेंटच्या स्पूननी अर्धा स्पून घेतलेला आहे आपला साधा चमचा जो असतो घरी तर त्या चमच्यानी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आहे आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त आहे अशा पद्धतीने सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे सोडा छान ॲक्टिव्ह होतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सुद्धा पीठ एकदम फ्लफी व्हायला हवं तरच ढोकळा छान फुगतो हे हळूहळू पीठ फुगायला लागतं बघितल्यानंतर लक्षात येईल आपल्या हे बघा पीठ एकदम छान असं फुगून यायला लागलंय आता हे कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवायचं आहे हे ताट घेतलेलं आहे मी 3 कप्प्याचं 1 कप्प्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे 2 कप्प्यामध्ये इडली लावायची आहे इडली आणि ढोकळ्यासाठीचं पीठ एकच आहे एका बॅटरमध्ये दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत कढईमध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे लिंबू टाकायचं आहे म्हणजे कढई काळपट होत नाही आहे आणि या ताटामध्ये आता बॅटर घालायचं आहे पाणी हे उकळलेलंच असावं सोडा घातलेला असताना पाणी उकळलेलं असलं की सोडा पटकन ॲक्टिव्ह होतो थंड पाण्यावर ठेवलं तर सोडा ॲक्टिव्ह होत नाही म्हणून उकळत्या पाण्यावरच ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचं आहे वाटीमध्ये सुद्धा इडली बनवू शकता
ताटाला कापड बांधलेलं आहे, म्हणजे पाणी पडत नाही आहे आतमध्ये म्हणून कापड बांधलेलं आहे. 12 ते 15 मिनटं वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. 2 चमचे साखर घेते एका वाटीमध्ये. थोडंसं पाणी घालून साखर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून साखर मेल्ट करून घ्यायची आहे. साखर जर खात नसाल, व्रती लोक त्यागी लोक कधी कधी चातुर्मासामध्ये खात नाही आहेत, त्यासाठी मी छान ऑप्शन देते आहे तुम्हाला. साखरेऐवजी एकतर तुम्ही खडीसाखर वापरू शकता, तेही खात नसाल तर बुरा साखर वापरू शकता, तेही खात नसाल तर नुसतंच पाणी वापरू शकता वरून घालण्यासाठी. पण पाणी हे घालावंच लागतं, का तर ते घास अडकतो म्हणून पाणी घालायचं आहे. खूप छान असा ढोकळा तयार झालेला आहे. हे बघा, एकदम मस्त झालेला आहे. प्लफी स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. तर आता महत्त्वाची मी आणखीन एक टिप सांगणार आहे तुम्हाला. लोण आणि साखर खात नसाल तर ढोकळ्यामध्ये काय घालायचं, तर फक्त लिंबू रस, खायचा सोडा आणि थोडंसं खडा हिंग घालायचं. टेस्ट छान येते. लोण साखर नसल्यामुळं थोडंसं आंबट जास्त लागतं, पण छान लागतं आणि ढोकळा छानसुद्धा होतो. फोडणीसाठी मी या ठिकाणी शुद्ध तेल वापरलेलं आहे. हवं तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर खूप छान टिप्स दिलेल्या आहेत, भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी सोपी बनवून सांगितली आहे. इन्ग्रेडियंटसुद्धा परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. नक्की ट्राय करा आणि आवडलं, ढोकळा छान झाला तरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.